आज आम्ही वेरूळ परिसरातले विविध हॉटेल व्यावसायिक असेल, लॉजिंगवाले असतील, ग्रामस्थ असेल, विविध स्वरूपाचे छोटे मोठे वस्तू विक्रेते असतील, ज्यांचा विजेवर व्यवसाय चालतो, हे सर्वजण आम्ही इथं आलेलो आहे। गेल्या 6 महिन्यापासून वेरूळ परिसरामध्ये विजेचा इतका लपंडाव सुरू आहे। हे जे महावितरणचं कार्यालय आता 11 वाजू लागलेले आहे, पण येथील जे स्थानिक अभियंता आहे त्यांचं अजूनपर्यंत इथे आगमन झालेले नाही। हे कशावर येत आहेत? आणि मुख्य मुद्दा असा आहे की या ठिकाणी वेरूळ हे जागतिक कीर्तीचं पर्यटन आणि धार्मिक स्थळ आहे। इथे 12 ज्योतिर्लिंग आहे, कृष्णेश्वर मंदिर आहे। एवढं असून देखील या ठिकाणी सुरळीत कंटिन्यू वीज पुरवठा नसल्यामुळं येणाऱ्या पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। परंतु येथे जे व्यवसाय करणारे हे 20-20, 25-25 हजार रुपये महावितरणला त्यांच्या वीज बिलापोटी देतात आणि तरी देखील त्यांच्याकडून अखंड वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळं या महावितरणच्या अधिकारावर आम्ही तीव्र निषेध करतो। आणि अधिकारी आले त्यांना आता जाब विचारू, आणि जर त्यांनी 8 दिवसामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला तर नंतर त्यांना चपलाचा हार घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तेच करावं लागणार आहे, काय करणार आहे आपण?